नमस्कार मित्रांनो, मराठी यात्रा चॅनल मध्ये मी आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहे। आता आपण श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये प्रवेश। संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला काही मिठाईची दुकानं आणि काही तुम्हाला इकडे लोक दिसत असतील। खूप गर्दी आहे, दर्शनाची ओढ। हे बघा किती गर्दी आहे श्रीच्या दर्शनासाठी। संत गजानन महाराज की जय। मिठाई विकणारे माणसं आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसणार असतील। भरपूर गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये हा तुमचा मित्र तुम्हाला सर्व दर्शन करून देणार आहे। तर हा आहे श्री संत गजानन महाराज मंदिराच्या आत जाण्याचा मार्ग। इथं दर्शनासाठी सिक्युरिटीची भरपूर व्यवस्था आहे इथं। तर पाहिलेशी श्रीच्या दर्शनाची ओढ आणि त्यांची भक्ती ही आपल्याला श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये ओढून घेत आहे। श्री संत गजानन महाराज नगरीमध्ये मी आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहोत। सुख दुःखाचे साथी आणि दुःखात साथ देणारे आपले श्री संत गजानन महाराज मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत। चला तर आज जाऊ। मंदिरात जायच्या अगोदर आपल्याला पहिले चपला काढ लागतील भाऊ। तर म्हणून आम्ही चपला काढायसाठी इथं आलो। तर चपला काढणार आहोत आपण इथं। चपला काढायसाठी तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे। ते भरपूर सेवा करत आहेत। इथले जे बी श्री संत जे माऊली आहेत ते भरपूर सेवा करत आहेत। चला तर शेवटी आपण मंदिरात आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता की इथं किती गर्दी आहे। सर्व लोक श्रीच्या दर्शनासाठी, श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी इथं गोळा झालेले आहेत। तो पण श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता ते सर्व शालेय विद्यार्थी आणि शिक्षक आहेत। त्या दर्शनासाठी आम्ही आता समोर जात आहे। सर्व पब्लिक तर कमीत कमी दिवसाचे लाखो लोक दर्शनासाठी श्रींच्या येत आहेत। 2025 मध्ये इथं पूर्ण डिजिटल झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा मंदिराकडे जाण्याचा मेन द्वार आहे। इथं श्री गणेश भगवानची पण मूर्ती तुम्ही बघू शकता। श्रींच्या दर्शनासाठी त्या रस्त्याने जायचं होतं आम्हाला, शिडीच्या रस्त्याने, परंतु आम्ही शॉर्टकट दर्शन आज घेणार आहोत कारण की भरपूर वेळ लागणार आहे व्हिडिओसाठी। म्हणून श्रीचे दर्शन आम्ही असे घेणार आहोत। श्रींचे दर्शन इथं आपल्याला भेटणार आहे। याच्या नंतर आपल्याला आता कॅमेराचा उपयोग नाही करता येणार आहे आतमध्ये। श्री संत गजानन महाराज नगरीमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे। आता आपण चाललेलो आहोत तर जेवण हे आपल्याला निःशुल्क मिळणार आहे। महाप्रसाद आहे आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या महाप्रसादात आपण आता सहभागी होणार आहोत। आता आपण महाप्रसादाकडे जाणार आहोत। आता सध्या आम्ही महाप्रसादाच्या लाईनीमध्ये उभं राहिलेलो आहोत। तर महाप्रसाद घेण्यासाठी आम्हाला कमसे कम 1-1.5 घंटा लागणार आहे। तुम्ही बघू शकता की महाप्रसादाची लाईन किती लंबी आहे। प्रसादाची लाईन आहे, बघू शकता इथं किती गर्दी झालेली आहे। 2 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत।